नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले 16-17 दिवस तुम्ही जो अभ्यास करत आहात त्याच अभ्यासाबरोबर आजही आपण 18वा दिवस थोडासा उशीर होतोय काही कारणास्तव, पण तरीही आपण आपल्या या सेतू अभ्यासाकडे वळणार आहोत आणि अभ्यास करत राहणार आहोत. आपल्या सगळ्या मिळणाऱ्या या प्रतिक्रियांमुळं माझी प्रेरणाच ठरत आहे आणि हीच प्रेरणा घेऊन विद्यार्थी माझे दैवत खऱ्या अर्थानं असल्यामुळं मी आज आपला मराठी सेतू अभ्यासामधील 18वा दिवस जो आहे त्या 18 दिवसाबद्दल आपण चर्चा करत करत थोडासा अभ्यास करणार आहोत. चला तर जाऊयात. आजचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे लेखन क्षमता. त्या लेखन क्षमतामध्ये आपण पाहणार आहोत की बघा, पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या उपयोजित लेखन घटकावर लेखन करता येणे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय की बाळांनो की हा 9वी-10वीचा पुस्तक म्हणजे ह्या सेतू जो आहे म्हणजे हा सुवर्णमध्य आहे. यामध्ये आपल्याला उपयोजित लेखन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते उपयोजित लेखन हे केवळ पुस्तकापुरतं मार्कांपुरतं मर्यादित नसून आपल्याला भावी आयुष्यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरत असतं आणि त्यासाठी आपण हे उपयोजित लेखन आहे ते अत्यंत मनापासून करणं गरजेचं आहे आणि ते आपण करत आलेलो आहोत. तुम्ही समजावून ते घेत आहात. तर यामध्ये जी संकल्पना आहे या 18व्या दिवसामध्ये दिलेली ती आहे रसविचार. आपण गेल्या वर्षी आता 9वीमध्ये विविध रस हे अभ्यासलेले आहेत, काही उदाहरणं देखील त्यांची अभ्यासलेली आहेत किंबहुना पाहिलेली तरी आहेत. व त्याच रसांची उजळणी आपण करणार आहोत आणि त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर जाणून घेऊयात की हे खाली जी चित्र दिलेली आहेत, तुम्ही आता या चित्रांच्या फार जवळ गेलेला आहात, कारण जवळजवळ आपण आपल्या या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्याच अंशी या इमोजींचा आपण वापर करत आलेला आहोत. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांना माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला माहिती असणार आहेत. पण बाळांना एक रसाचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या इमोजींकडे पाहणार आहोत. तर बघूयात, ही पहिली जी आहे ती चेहरा जो आहे आपण तो पाहतोय तो आहे दुःखमय चेहरा. दुसरा जो चेहरा आहे तो चेहरा काय दाखवतोय, काय चिन्ह दाखवते की भय रस. आणि तिसरा जो आहे तो दाखवते आपल्याला आनंद झालेला. चौथा जो आहे तो विस्मय, आश्चर्यचकित झालेला. तर पुढचा आहे राग. डोळे बघा कसे लाल लाल झाले, असे तिरके झालेले, तर राग व्यक्त केलेला दिसतोय आपल्याला. आणि हा जो आहे तो आहे शोक व्यक्त करत असलेला, काहीतरी दुःख झालेलं आहे. शोक म्हणजे थोडंसं करुणामय असं वातावरण झालेलं असल्यामुळे शोक निर्माण झालेला आहे आणि त्या प्रकारे ही इमोजी पाहायला मिळते आहे. आणि ही जी आहे ती उत्साह, मनामध्ये उत्साह निर्माण झाल्यामुळं हे उत्साहाची एक मूर्ती म्हणून हे चित्र आपल्याला अनुभवायचं आहे किंवा पाहायचं आहे. ते चेहऱ्यावरचे भाव आपण वाचायचे आहेत. तर पुढचा जो आहे शेवटचा तो आहे जुगुप्सा, म्हणजे ज्याला आपण कंटाळा असं म्हणतो. तर असे हे इथे दिलेले 8 आहेत, परंतु आणखीन एक रस आहे तो म्हणजे हास्यरस. असे हे आपल्याला 9 रसांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दुःख, भय, आनंद, विस्मय, राग, शोक, उत्साह आणि जुगुप्सा हे आपले स्थायी भाव असतात आणि त्या स्थायी भावामधूनच आपण या रसामध्ये या मराठी साहित्यामधील मराठी साहित्यातील जी साहित्य संपदा आहे त्या साहित्य संपदेमध्ये जसे आपण अलंकार पाहिले काल, त्याचप्रमाणे आपण आज पाहतो आहोत की रस, की या साहित्य संपदेमध्ये, काव्यामध्ये, वाक्यामध्ये, नाट्यात्मक उतार्यामध्ये आपल्याला हे विविध रस अनुभवायला मिळतात आणि ते आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. तर बाळांनो बघा की आत्ताच मी सांगितले की मानवी चेहऱ्यावरचे भाव ओळखण्यास तुम्हाला आले पाहिजेत, किंबहुना तुम्हाला आता या व्हॉट्सअपच्या माध्यमातून बऱ्यापैकी खूपच छान भाव ओळखता येत असतील याच अपेक्षेत. बघा की हे जे आहे ते तुम्हाला माहिती झाले की तुम्हाला रस हा अत्यंत छान रीतीने अभ्यासता येईल. उदाहरण इथे दिलेलं आहे बघा की गणेश आज वर्गात दुःखी दिसत होता. सध्या मानवामध्ये कोरोनाचे भय वाढले आहे. मला माझ्या मित्राला पाहून आनंद झाला. वर्गात पक्षी आलेला पाहून मला आश्चर्य वाटले. आता या 4 वाक्यामध्ये तुम्हाला कोणता रस आहे हे सहज या वरील चित्रातील वेगवेगळ्या स्थायी भावावरून तुमच्या लक्षात येईल.
की या स्थायी भावामध्ये जसं दुःख आहे तसं दुःखात्मक वाक्य असेल तर दुःख करुण रस असं आपण त्याला म्हणू शकतो. भयात्मक असेल तर साहजिकच आपण त्याला भयरस असं भयानक असं रस म्हणू शकतो. भय हा स्थायी भाव आहे, राग हा स्थायी भाव आहे, शोक हा स्थायी भाव आहे, उत्साह हा स्थायी भाव आहे, जुगुप्सा हा स्थायी भाव आहे. तर या 4 वाक्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा रस हा ओळखता आला पाहिजे आणि येईल. याच अपेक्षेत आपण पुढे वळूयात की बघा की पुढं याच्यामध्ये 4 पुन्हा अशीच वाक्य दिलेली आहेत आणि त्या 4 वाक्यामधून तुम्ही काय करायचं आहे की ओळखायचं आहे की या याच्यात वाक्यामध्ये कोणकोणता रस दडलेला आहे. राकेशला मुलांनी चिडवल्यामुळे तो अंगावर धावून गेला. दूरदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. मराठी विषयाचा सोपा पेपर पाहून सर्वेशने भरभर सोडवला. केतकी फार उशिरा जागी होते. बघा ही 4 वाक्य आहेत. त्या 4 वाक्यामधून तुम्हाला रस ओळखता हा आला पाहिजेत. आता यामध्ये जे 9 रस आहेत त्या 9 रसामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो रस आहे तो करुण रस आहे. त्या करुण रसामध्ये जो स्थायी भाव असतो तो शोक असतो. की जसं की आपण पाहिलं की याच्यामध्ये एखादी असं म्हणजे समजा एखादा मुलगा एखादी मुलगी जर आईला सोडून बाबांना सोडून अभ्यासासाठी किंवा नोकरीच्या निमित्तानं दूर देशामध्ये जात असेल तर त्यावेळी त्या आईच्या मनामध्ये त्या मुलीच्या मनामध्ये येणारे जे भाव असतात तिथं कुठेतरी थोडंसं आपल्याला काही शोक दिसून येतो. तर त्या ठिकाणी करुण रस हा आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरा रस जो आहे तो दुसरा रस आहे शृंगार रस. त्या शृंगार रसामध्ये रतिभाव हा आपल्याला अनुभवायला मिळतो की जिथं या शृंगार रसामध्ये प्रेम, आकर्षण आणि शृंगारतेचं पूर्ण वर्णन केलेलं असतं. तर त्यावेळी असतो तो शृंगार रस. तर तिसरा जो रस असतो तो आहे वीर रस. या वीर रसामध्ये पूर्णतः उत्साहवर्धक म्हणजे सगळं आपण ज्याच्यामध्ये एक शूरता संचारलेली असते. देशभक्तीपर सगळं काही आपल्याला किंवा एखादी गोष्ट आव्हानात्मक जी असेल ती स्वीकारण्यासाठी आपण जी वाक्य बोलतो किंवा जी त्या काव्य सुचतात, काव्य लिहिली जातात आपल्या त्यामध्ये त्या परिस्थितीच्या वेळी त्यावेळी असणारा रस जो असतो तो असतो वीररस. जसे की आपण देशभक्तीपर जर सगळी गीतं पाहिली तर ती आपल्याला वीररसामध्ये पाहायला मिळतात, अभ्यासायला मिळतात. तर पुढचा जो रस आहे तो आहे रौद्र रस. या रौद्र रसामध्ये जो स्थायी भाव असतो तो स्थायी भाव आहे क्रोध. या क्रोध रसामधून क्रोध माणसामध्ये विविध स्थायी भाव असतात. तर त्या स्थायी भावामधून क्रोध हा देखील आपल्याला अनुभवायला मिळतो. तर त्याला रौद्र रस असं म्हटलं जातं. तर पुढचा जो रस 5वा आहे तो आहे हास्यरस. या 5व्या हास्यरसामधून आपल्याला एक या प्रकारचा स्थायी भाव हसणे हा स्थायी भाव आपल्याला अनुभवायला मिळतो की जसा जीवनाला अत्यंत महत्त्वाचा टॉनिक म्हणजे हास्य आहे. आज आपण पाहतो इकडे तिकडं हास्य क्लब हे उघडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि रोज सकाळी हास्य क्लबच्या मार्फत अनेक मंडळी एकत्र येऊन आपलं आरोग्य जपण्याचं काम करतात. असंच हास्यात्मक काही काव्य गोष्टी आपल्याला आपल्या या मराठी साहित्यामध्ये वाचायला ऐकायला मिळतात. तर तो असतो हास्य रस. त्याचप्रमाणे पुढचा जो रस आपण पाहायला गेलो तर तो रस आहे भयरस. भयानक असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं. तर त्यावेळी त्याच्यामध्ये स्थायी भाव जो असतो तो भीतीदायक असा जो असतो की जिथं आपण म्हणूयात की भयानक अशा गोष्टी सांगितलेल्या असतात की ज्यामध्ये भूताखेताच्या गोष्टी सुद्धा असू शकतात. नंतर पुढचा जो रस आहे तो बिभत्स. या बिभत्स रसामधून आपल्याला एक असं किळसवाणं काही वर्णन जिथं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यावेळी तो जो रस असतो तो बिभत्स रस असतो. आणि 8वा जो रस आहे त्या 8व्या रसाचं नाव आहे अद्भुत रस. जिथं आपल्याला विस्मयता अनुभवायला मिळते त्यावेळी जो रस असतो त्याला अद्भुत रस असं म्हटलं जातं. आणि शेवटचा 9वा रस जो आहे तो रस आहे शांत रस.
या शांत रसामध्ये शांतता हा जो स्थायी भाव आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. असं एकूण 9 रस आपल्याला यावर्षी 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही अभ्यासलेले आहे. त्याची थोडीशी उजळणी आता आपण थोडक्यात वेळेअभावी करत आहोत. आता हे जे 9 रस सांगितले, 9 रसांचे स्थायी भाव मी सांगितले, त्याप्रमाणे इथं आपण ही जी 4 वाक्ये दिलेली आहेत त्या 4 वाक्यामध्ये तुम्ही कोणते रस, कोणता रस आहे त्या 4 वाक्यामध्ये तो तुम्ही या मी दिलेल्या या स्पष्टीकरणावरून नक्कीच सोडवू शकाल आणि नक्कीच तो तुम्हाला येईल. जसे की पहिलं आपण वाक्य बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रौद्ररस, करुण रस आणि वीररस आणि शांतरस अशा प्रकारे आपल्याला या 4 वाक्यामधून 4 रस आपल्याला अभ्यासता येत आहेत. आता आपण पुढे वळूयात की सक्षम बनूयात, की या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं जवळजवळ आपण पाहिली तर 9 उदाहरणं दिलेली आहेत. तर या 9 उदाहरणावरून देखील आपल्याला या कोणत्या रसाची उदाहरणं आहेत हे आता आपण सांगू शकू. बघा की पहिलं मी उदाहरण वाचते. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. बघा आता इथं शोककारी हा स्थायी भाव सांगितलेलाच आहे. म्हणजे साहजिकच याच्यामध्ये करुण रस हे उदाहरण जे आहे ते करुण रसाचं आहे. आपल्याला हे लगेच ओळखता येत आहे. आता दुसरं बघूयात. डोळे हे जुलमी गडे, रोखून मज पाहू नको. बघा इथं शृंगार, डोळे कसेत? जुलमेत. जे शृंगारतेचा, सौंदर्याचं वर्णन इथं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा रस जो आहे तो रस आहे शृंगार रस. तिसरा बघा. शूराम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूराम्ही सरदार. बघा की या ठिकाणी आपल्याला शूरता ही आपल्याला अनुभवायला मिळते. तिथं उत्साह आपल्याला दिसून येतोय. तर त्यामुळं हा जो रस आहे तो रस तुम्ही नक्कीच सांगू शकताल की जो शूरवीर योद्धा असतो त्याच्यातच असतो. म्हणून इथं जो रस आहे तो रस आहे वीररस. आता चौथा बघा. कोंबडीला आला टेलिफोन, तिने विचारलं बोलतोय कोण. आता बघा कोंबडीला फोन येतो का? टेलिफोन. पण एक विडंबन इथं केलेलं आहे, एक हास्यात्मकता इथं निर्माण झालेली आहे. त्यामुळं हा जो रस आहे तो रस आहे हास्यरस. आणि पुढचा रस आहे तो बघूयात. पुढचं उदाहरण. धबाबा लोटल्या धारा, धबाबा लोटल्या धारा, धबाबा तो यादळे. संत रामदास स्वामींनी लिहिलेले. बघा की यामध्ये एक प्रकारचं जणू काही एकमेकावर एक त्या काय म्हणतात पाण्याच्या धारा जणू काही आपटतात. रागानं रूप अशा प्रकारे रौद्र रूप वेगळाच भाव जोरात धारण केलेलं आहे. हे जणू काही या धबधब्यानं आणि तशा प्रकारे त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. म्हणून हा जो रस आहे या ठिकाणचा तो आहे रौद्र रस. आता बघूयात. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. आता हे काय बाबा, हे वाऱ्यात भुते बडबडती असं एक भयानकताच इथं निर्माण झालेली आहे. आणि भालू ओरडती, सावल्या पडती, भयानकता निर्माण झालेली आहे इथं दिसून येतोय आपल्याला. हा स्थायी भाव दिसून येतोय. म्हणजेच हे उदाहरण आहे भय रसा, भयानक रसाच. पुढं बघूयात. नाकामधून उंट लोंबती, उवा माखल्या केसात. काय हे म्हणजे असं वेगळंच वाटतंय ना. बिभत्स किळसपणा असं आपल्याला वाटतंय, दिसून येते उदाहरणातून या. त्यामुळं या ठिकाणी असा जुगुप्सा हा स्थायी भाव निर्माण होते. त्यामुळे हे उदाहरण जे आहे ते उदाहरण आहे बिभत्स रसामधलं. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार. बाबा चॉकलेटचा बंगला असतो का? आणि शिवाय टॉफीचं दार सुद्धा आहे त्याला.
काय वेगळीच एक कल्पना कल्पना केलेली आहे, विस्मयाबोधित आश्चर्य करणारीच अशी आहे. मग साहजिकच जिथं आश्चर्य व्यक्त होतंय असं होऊ शकत नाही, पण तरी पण कवीने कल्पना इतकी सुंदर केलेली आहे. आश्चर्य निर्माण, विस्मयता निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारा अलंकार रस, अद्भुत रस. आणि शेवटचं बघा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. साहजिकच हे मागणं आपल्यासाठी मागितलेलं आहे. शांत भाव, शांत विचार. त्यामुळं त्या ठिकाणी आपण जो रस आपण म्हणू शकतो तो आहे शांत रस. असे हे 9 रसाची 9 उदाहरणं आपल्या लक्षात आलेली असतील, त्याचे स्थायीभावही लक्षात आलेले असतील. मग याच्यावरून तुम्ही अनेक उदाहरणं आपल्या धड्यामध्ये, कवितेमध्ये लपलेली, दडलेली आहेत. तर तुम्ही ती ओळखायची आहेत आणि लिहायची आहेत आपल्या पुस्तकात 9वीच्या बघून. पान नंबर 41 9वीचं जे आहे ना, त्याच्यावर तर खूप अशीच उदाहरणं दिलेली आहेत. ती पण उदाहरणं तुम्ही लिहून घ्यायची आहेत. आता बघा, रसाचे प्रकार तुम्ही सांगू शकाल. अद्भुत रसामध्ये पुढील स्थायीभाव असतो, तुम्ही सांगू शकाल. या उदाहरणात कोणता रस आढळतो? खबरदार जर टाच मारुणी जाल पुढे चिंध्या उडवीन राई राई एवढ्या. आता हेही तुम्हाला येणार आहे. मी नकळत जाता जाता सांगितलं होतं की याबद्दल, की सगळी ही जी गाणी गीतं असतात ती याच रसामध्ये असतात. ओळखा कोणता आहे तो. वीर आहे का बघा बरं. आता इथं पण ते सांगितलेलं कोणत्या रसाचं आहे. मी आता हेही उदाहरण सांगितलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आता बघा, तुम्हाला एक सांगितलेलं आहे, तुम्ही आता करायचं आहे स्वतःहून. 9 रसांची एकाखाली एक व त्या पुढील साहित्यातील कोणतेही एक उदाहरण लिहा. 9 रस मी आता सांगितले, ते एकाखाली एक 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 लिहायचं आणि त्याच्या पुढे कोणतेही एक उदाहरण लिहायचं. आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे पुस्तकामध्येच आहेत, आपल्या 9वीच्या आहेत, 10वीच्या. ती शोधायची आणि लिहायची. नाही जमलं तर मी आहेच, प्रयत्न तर करणं आपल्या हातात आहे आणि येणार. बघा, जाईन विचारीत रान फुला भेटेल तिथं ग सजन मला. हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे? सजन, शृंगार. बघा या ठिकाणी शृंगार. बघा की शृंगार रसामध्ये की नाही सगळं शृंगारतेचं वर्णन केलेलं असतं, सौंदर्याचं वर्णन केलेलं असतं. एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगू का, आठवलं मला म्हणून जाता जाता. बघा हा, ऐका, आवडेल तुम्हाला पण. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. प्रश्नचिन्हांचे डुलते कानी स्वल्प विरामाची नथ भर घाली. शृंगार मराठीचा नव वधूपरी अनुस्वाराच कुंकू भाळावरी. असे शृंगारतेचं वर्णन कितीतरी गाण्यात, सगळं प्रेमगीतं जरी म्हटली ना तरी त्यातलीच आहेत बघा. तसं मराठीमध्ये सुद्धा अशी भरपूर गीतं आहेत नववधूवर, नवशृंगारावर. ती सगळी शृंगार रसाची उदाहरणं आहेत. भयानक रस कसा ओळखावा? मी आत्ता सांगितलं, भयानक रसामध्ये सगळं युद्ध, मरण, स्मशान, खून, मारामाऱ्या अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं असतं. त्यावेळी भयानक रस असा असतो आणि त्याच्यावरून आपण तो भयानक रस ओळखायचा आहे. तुम्ही ऐकलेली व पाहिलेली 10 मराठी गाणी सांगा व त्याचे रस ओळखा. आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, 2 सांगितली, जवळजवळ 3 सांगितलं मी. वीर रस सुद्धा सांगितलं, शृंगार रस सुद्धा सांगितलं तुम्हाला.
तर त्याच्यावरून परत हास्यरसाचं सुद्धा मी सांगितलं की काही पु ल देशपांड्यांची जी उदाहरणं पुस्तकातली आहेत ती सगळी हास्यरसामधली आहेत. हास्य जत्रासारखा कार्यक्रम पाहत असाल तर त्याच्यामध्ये येणारी काव्य म्हणा किंवा त्यातली वाक्य जर म्हणाल तर ती सुद्धा हास्यात्मकच असतात. तर त्यामुळं तुम्ही हास्यरसाची सुद्धा त्याच्यातली उदाहरण देऊ शकता. त्याचप्रमाणे शांतरसामध्ये काही सगळी जी भंगरचना ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा शांतरस आपल्याला बऱ्याचदा अनुभवायला मिळतो. जसं घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला. तर अशा प्रकारे तुम्ही या वेगवेगळ्या रसांचा अनुभव नक्कीच घेत राहाल. तुम्हाला नक्कीच येईल आणि तुम्ही तो नक्की पूर्णपणे पार पाडाल याच अपेक्षेमध्ये. करुण रसाचं शेवटचं एक उदाहरण तरीही न राहत नाही म्हणून जाता जाता सांगते. खेळ मांडला श्वास चित्रपटातलं सुद्धा काही थोडीशी बघा वाक्य याच करुण रसामध्ये येतील. वीर रसामध्ये बघा 26 जानेवारी 15 ऑगस्ट आठवा आणि त्यामध्ये त्यामध्ये असणारी जी गीतं आहेत ती गीतं तुम्ही नक्कीच लिहाल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, अशी गीतं ओळखायची मराठीमधली. येणार तुम्हाला, अनुभव घेत राहा, येतच राहतील आणि नक्कीच तुम्ही या नवरसामध्ये जीवन जगत राहाल तर मराठी आणि जीवन यांची सांगड घालायला खूप मोठे तुम्ही लेखक, कल्पक, कवयित्री, संपादक, समीक्षात्मक असे व्हाल यात खरंच शंका राहणार नाही. अशाच या प्रतीक्षेत पुढच्या आपण गोष्टीकडे कल्पक होऊयात की पाठ्यपुस्तकातली विविध कविता कोणकोणत्या रसामध्ये आहेत. आत्ताच मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही आता कविता ओळखा, तुम्हाला नक्की ओळखता येईल कोणत्या रसातली आहे ती. त्याचप्रमाणे काही कवितेप्रमाणे आणखी कोणत्या साहित्यात रस आढळतात तेही सांगा. अर्थातच फक्त कवितेतच असतात नाही, आता मी सहज जाता जाता सुद्धा बोलले होते, मी नाट्यामध्ये सुद्धा गोष्टी सुद्धा आपल्याला हे रस सगळे अनुभवायला कादंबरीतून सुद्धा अनुभवायला मिळतात. यूट्यूब, विकिपीडिया यांचा वापर करून अधिक माहिती मिळवा. यूट्यूबवर सुद्धा भरपूर माहिती या रसांबद्दल तुम्हाला मिळणार आहे, ती तुम्ही अनुभवा, शिका आणि पुढे चालत राहा. अपडेट होऊयात आणि यासाठी व्याकरणाच्या पुस्तकांचा देखील वापर करा. आणि आज आपण म्हणजे कर लो दुनिया मुठ्ठी में या उक्तीनुसार आपल्या हातामध्ये सगळं काही ज्ञानाची गंगा आलेली आहे. या ज्ञानाच्या गंगेमधील जेवढी ज्ञानाची शिदोरी घेता येईल तेवढी घेत राहा. तुम्ही घेत आहात याच प्रेरणेमधून पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि अभ्यास करत राहू. अभ्यासाबरोबर छानपैकी लेखक, कवी होण्याचा प्रयत्न देखील करूयात. आपण अशीच प्रेरणा देत राहा याच अपेक्षेत. धन्यवाद.